नमस्कार, मी सिद्धेश. आज नवीन मुद्दा घेऊन तुमच्यासमोर उभा आहे. आपण बचत केलेला पैसा हा तुमचा बँकेमध्ये सडतोय का तो वाढतोय हे आज आपण पाहणार आहोत. मागील 2 व्हिडिओमध्ये ग्रामीण भागातील आलेला तरुण कशाप्रकारे कर्जाच्या या विळख्यात अडकत चालला आहे हे आपण बघितले होते. या चुका आपण समजून घेतल्या होत्या. आज आपण त्यावरील उपाय समजून घेणार आहोत. निर्मित एडुसोलच्या तज्ज्ञ टीमने काही फॉर्म्युले तयार केलेले आहेत. हे मुख्य 5 फॉर्म्युले आज आपण समजून घेणार आहोत. फॉर्म्युला पहिला, आलेल्या पगाराचे सुयोग्य नियोजन करणे. पगार आल्यानंतर तो आधी खर्च करणे आणि मग उरलेल्या पैशाची बचत करणे ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे. पहिल्यांदा आपल्याला ही पद्धत बंद करणं गरजेचं आहे. मग करायचं काय यावरील मुख्य उपाय समजून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या फायनान्शियल प्लॅनरशी 1 to 1 भेटणे गरजेचे आहे. नियम दुसरा, वाईट कर्जाचा खात्मा. ज्या काही चुकीच्या सवयी आपण स्वतःला लावून घेतलेल्या असतात, चैनीच्या गोष्टींसाठी क्रेडिट कार्डचा आणि EMIचा वापर करणे हे आपल्याला तात्काळ बंद करावं लागेल, नाहीतर ही डोकेदुखी आपली कायमस्वरूपीची सोबती बनून राहील. नियम तिसरा, इमर्जन्सी फंड उभा करणे. शहरातल्या या धकाधकीच्या वातावरणामध्ये एखादी गोष्ट कळत नकळत आपल्या बाबतीत चुकीची घडल्यास इमर्जन्सी फंड आपल्याला पूर्णपणे सहाय्य करतो. हा इमर्जन्सी फंड पुढील 6 महिने आपल्याला पुरेल एवढ्या रकमेचा असावा. नियम चौथा, संपत्ती निर्मितीसाठी SIP. आपला कष्टाचा पैसा बँकेमध्ये न सडवता तो एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणे आणि तो पण शिस्तबद्ध पद्धतीने ही काळाची गरज आहे. याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. हीच SIP तुम्हाला चक्रवाढीची ताकद दाखवून देते आणि ही अविश्वसनीय ताकद तुम्हाला करोडपती बनवते.